गुड मॉर्निंग गाईज. तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी प्रफुल्ल रमेश नेमन स्वागत करतो माझ्या चॅनलवरती. तर आज आपण आलो आहे कणकवली गावात, माझ्या मित्राच्या गावी, चिरागच्या गावी. त्याच्या गावी पूजा आहे, तर त्यानिमित्ताने आम्हाला एक शोसाठी बोलवलं आहे ऑर्केस्ट्रा. तर आपण आता कणकवलीला पोचलो आहे. मी ब्लॉग लेट चालू केला बिकॉज मला ट्रेनमध्ये होतो, तर ट्रेनमध्ये पॉसिबल नव्हतं. मग आता आपण कणकवलीला पोचलो आहे आणि इथे माझा मित्र थांबलेला ओंकार, जो कीबोर्डिस्ट आहे प्लस सिंगिंग पण करतो, कोरस सिंगिंग. तर तो आता भेटला आहे. प्रवास आम्ही चांगला आला दोघांचा पण. तर आम्ही आता जाऊ पुढे रिक्षाने. तर चला भेटूया आपण पुढे. तर आता आम्ही ते ब्रिजवर पोचलो आहे. तर आता आम्ही थोड्या वेळात गावी पोचू त्याच्या. तर हा आमचा बॅनर लावला होता. तर आम्ही आता गावी पोचलो आहे. तर आम्ही आता चाललो आहे त्याच्या घरी. तर बाय वॉक चाललो आहे मी आता, म्हणजे त्याच्या मंदिराकडून ते घराच्या इकडे. तर हे चिरागचं जुनं म्हणजे आजोबांचं घर आहे आणि ते तिकडे त्याच्या काकाचं घर आहे. तर हे आम्ही आता चिरागच्या काकाच्या घरी आलो आहे आणि आतमध्ये हे लोक प्रॅक्टिस करत होते. तर आम्ही आता बघू. चला आता आम्ही आत जातो, फर्स्ट फ्रेश होतो आणि मग रेडी होतो. हा आमचा पखवाज वादक सिद्धेश पुजारी प्लस ढोलकी वादक, आणि हा चिराग जो प्रॅक्टिस करत होता. आणि आतमध्ये आमची सिंगर पण होती वेदांती. तर ही वेदांती. आणि आम्ही आता फर्स्ट रेडी होऊ, फर्स्ट आम्ही फ्रेश होऊ, मग आम्ही रिहर्सलला बसू. तर आपण भेटूया पुढे. तर आता आम्ही रिहर्सल करत आहोत. मी एकच व्हिडिओ टाकतो रिहर्सलचा बिकॉज मी जास्त व्हिडिओ नाही काढले. तर आपण आता रिहर्सल करतो आहे. तर आपण पुढे जाऊया. तर आमची रिहर्सल झाली होती. तर आता आम्ही चाललो साऊंड बॅलेन्सिंगला. तर आमची इथे मस्ती चालू होती साऊंड बॅलेन्सिंगसोबत. सिद्धेश ढोलकी लावत होता. त्याच्यानंतर मग आम्ही आता बॅकस्टेज आहोत. तिथे आम्ही पखवाज लावत आहोत. सिद्धेश पखवाज लावत आहे आणि ही पण व्लॉग करत होती. तर ही मला बोलत होती की तू व्लॉगवर बोलत का नाही. तर माझा थोडासा मोबाईलचा इश्यू होता, म्हणून मी नॉर्मल हे करत होतो व्हिडिओ. आणि त्यानंतर मी आता ऑडिओ टाकले. तर हा चिराग रेडी आणि आपण हा चिराग कीबोर्ड प्लेयर, सिद्धेश पखवाज प्लेयर प्लस ओंकार कीबोर्ड प्लस कोरस, आणि वेदांतीला तुम्ही ओळखलात. आता आम्ही हा स्टेज रेडी होता आणि इन्स्ट्रुमेंट पण लागले होते. आम्ही वेट करत होतो आमच्या परफॉर्मन्सची. मी व्हिडिओ जास्त नाही काढले बिकॉज मी आमच्यासोबत सेफ्टीला कोण नव्हतं, म्हणून नॉर्मली आपण चालू. तर आम्ही आता रेडी झालो आहोत आणि हा आम्ही सेट चाललो आहोत. तर आम्ही परफॉर्मन्स करून पाठी येऊन बॅक साईडला अशीच मस्ती करत होतो. तर ही फुल नाचत होती बिकॉज आम्ही खूप एन्जॉयमेंट केली. बस आम्ही एन्जॉयमेंटसाठी आलो होतो प्लस शोसाठी. खूप एन्जॉयमेंट केली. आणि आता आपण एक डान्स बघूया पुढे, जो तिकडच्याच कोणीतरी मुलीने केला होता. मुलीचं नाव तरी काना माझ्या मनात सॉंग आहे. तर तुम्ही बघा पुढे.
तर आता आपण लास्ट स्टेजला आलो होतो. लास्ट सॉन्ग आपलं होतं सूर आणि सरदार आणि जय जय महाराष्ट्र. तर आपण हे ऐकूया व्हिडिओमध्ये. तर चला हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आमचा शो आता संपणार आहे. तर आमचा शो हा संपला आणि आम्ही नंतर असेच टाईमपाससाठी बसलो होतो. तर इथे ही जी ब्लॉगिंग चालू होती आणि ही सगळ्यांना विचारत होती शो कसा झाला आणि सगळ्यांना दाखवत होती कोण कोण आलं होतं ते. आणि नंतर मग आम्ही थोडे टाईमपास केलं आणि नंतर मग चिरागची मम्मी आणि वेदांतीची मम्मी पण होती. ते तुम्हाला दाखवतो मी. ते पण आलेले शोमध्ये. ॲक्च्युली तेच आमचे प्रेक्षक म्हणून बसलेले आमच्यासाठी. खूप जण होते, मजा आली. तर आपण भेटूया आता सकाळी. मी आता उद्या जाणार आहे विक्रांतच्या गावी वैभववाडीला. तर आपण भेटूया सकाळी. चला बाय बाय. तर गुड मॉर्निंग. मी आता आलो आहे विक्रांतच्या गावी. तर आता आम्ही चाललो आहे झरण्यावर. तिथे एक झरण होता विक्रांतच्या घराच्या मागे. तर तिथे आम्ही चाललो आहे. तर माझ्यासोबत भूषण दादा, गुरव बाबा, रत्नाकर दादा आणि विक्रांत. तर आम्ही आता पुढे चाललो आहे. तर बघा तुम्ही. अभी हम कहाँ जा रहे? धरणाचं नाव काय? धरणाचं नाव काय? जीवनदान धरण काय? जीवन धरण धरणाचं नाव आहे. हां, आणि तो जिवंत माणसं जातात. ओके. जीवन घ्यायला. आणि मग तिथून आम्ही जेवायला जाऊ. जेवण घ्यायला. पूजेच्या इथे. तर इथे फणस होते, खूप मोठे होते, खूप सारे फणस होते. तर आम्ही तेच बघत होतो काढायचे का, पण खूप वरती होते म्हणून आम्ही पुढे जात होतो. तर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आणि मी आता हे झरण्यावर जाऊन मग मी रात्री लगेच निघणार आहे, कारण की माझी रात्रीची ट्रेन आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा पुढे आणि हा ब्लॉग बघत राहा. तर आता आम्ही धरणवर पोचू. तर त्याच्या आधी आम्हाला इथे पुढे माकडांची गँग भेटलेली. हे माकड होते, फुल फॅमिली होती त्या लोकांची असं वाटत होतं, कारण की खूप सारे होते. एवढे कधी बघितले नव्हते, कारण की 20-25च्या वरती असणार. खूप सारे होते इकडे माकड. तर आम्ही हळूहळू मग नंतर पुढे चाललो होतो. हे माकड गँग भेटलेली. आणि ह्याच जागेच्या बाजूला काल आमचा संत निरंकारी मिशनचा टूर होता, सत्संगचा कार्यक्रम होता. तर आता आपण पुढे भेटूया. चला. तर आम्ही आता धरणावर पोचलो आहे. हे धरण आहे विक्रांतच्या घराच्या मागे. जीवनदान करून आहे धरण. तर दादा पोचताच त्यांनी रेडी झालेला फुल. आणि धरण दाखवतो तुम्हाला. आणि धरण दाखवता दादा आम्हाला बॉडी दाखवत होता, म्हणजे फुल बॉडी आहे. तर आपण आता धरणात जाऊया. मी व्हिडिओ नाही काढले आहेत नॉर्मल. मी आता फक्त नॉर्मल व्हिडिओ दाखवतो. त्यानंतर मग आपण झरण्यात जाऊन बाहेर येऊ. चला पुढे भेटूया आपण आता. तर मित्रांनो, आता मी चाललो आहे रिटर्न मुंबईला. तर आता मी वैभववाडी स्टेशनला होतो. तर आपण आता भेटू नॉर्मल व्हिडिओमध्ये. तर बाय बाय. तर मित्रांनो, असा होता आमचा हा गावचा प्रवास. तर मी कणकवलीला गेलो, त्यानंतर मग वैभववाडीला गेलो. मी शोसाठी गेलेलो. तुम्ही व्हिडिओ बघितलात आहे, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि सगळ्यांना शेअर करा. तर आपण आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर नमस्कार, बाय बाय, स्टे ट्यून.